तर बघा 11 वाजलेत, भांगलतोयच आम्ही अजून. पाणी पिलं आत्ता. आणि तण बघा, दुधी शिप आहे का, ह्याला म्हणते ती शिप आमच्याकडं. आणि ही दुधी आहे, केवढी मोठी आहे बघा. आणि ह्याला म्हणते ती भुईआवळा, केवढं मोठं झाड आहे बघा. का ह्याला भुईआवळा म्हणते ती तुम्हाला माहिती आहे का? का तर ही झाड आहे असं वर, पण ह्याची फळं बघा कुठं आहे ते खाली. ओ का हे छोटी छोटी गोल आवळ्या गत आहेत बघा, एकसारख्यात आहे. फांदी तोडते ओ का, अशी पाठीमाग आहे ते, हे का कसे आहेत बघा. ह्याला म्हणायचं भुईआवळा. ही कप आणि पित्त, असा पित्त होतं का नाही काय का ना, पित्त आणि कप, त्याच्यासाठी ह्याचा आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो. ह्याला म्हणायचं भुईआवळा. ही रानात बांधावर कुठं पण उगवून येतं, पण ही आता आमच्या वावरात, म्हणजे वावरातच आहे बा, भांगालतोय तर केवढं झाड आहे. आणि ही भरलंयच बघा, हो का सगळं, हो का असं. हे जी ही आवळा येते ती म्हणजे पानांच्या पाठीमागं येते ते, हो का कसं आहे झाड बघा. असं बघितल्यावर दिसतेत का तुम्हाला? तर बघा सगळ्या वावरात का नाही आमचं हे सगळं भुईआवळाच आला या. तर ही पित्त आणि कप ह्याच्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. अजून कशासाठी केला जातो एवढं काही माहीत नाही, पण कप आणि पित्तासाठी तरी ह्या आवळ्यांचा वापर केला जातो. तर बघा केवढं आहे हे झाड. आणि निघत नाही यावं, हो का मुळे आहे, केवढं आहे, केवढ्याच्या काय आहे बघा. सगळं असं उलटं केलं की सगळं आवळंच दिसते ते, आहे ते का आवळं, भुईआवळा म्हणायचं ह्याला. बघा केवढा आहे ते, हे का झाड उलटं केल्यावर सगळं भुईआवळं दिसायला लागलं बघा, आहे ते का नाही. शेळ्या आवडीनं खाते त्या बरं का हे, हो का. आता आम्ही ही पण हे नाही की गुरासने आमच्या वैरण आता अजून तर आम्ही भांगलते, पण ही एक एक केवढं झाड आहे बघा. मागं ढीगच्या ढीग लागले ते तणाचं. तुम्हाला आणि काय माहीत असेल तर मला हे सांगा, तुमच्याकडे ह्या तणाला काय म्हणते ते. आमच्याकडं तर म्हणते ती भुईआवळा. बघा बारकं झाड आहे, सगळं पानं कमी पण आवळं चिक्कार एवढं लागले ते बघा.